फ्रेंड्स, प्रोटीन पावडर घेण्यापेक्षा ना अन्नामधनं म्हणजेच फूडमधनं अशी प्रोटीन रिच रेसिपी करून पोटात गेलेलं कधी पण चांगलं. तर आज आपण आहे ना हाय प्रोटीन आणि हाय फायबर असं स्नॅक करणार आहोत. ते आहे चना सुंदर. बेसिकली ही जी रेसिपी आहे ती साऊथ इंडियन आहे. इथे मी 1 बाउल भिजवून घेतलेले चणे घेतलेत. कुकरच्या डब्यामध्ये ते ठेवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या करून छानपैकी चाळणीवर काढून घ्यायचे. आपल्याला त्याचं पाणी नको आहे, ते सुके पाहिजे. एका मिक्सरच्या भांड्यात आहे ना पाववाटी आहे ना ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेऊन आहे ना जाडसर वाटून घ्यायचे. त्यानंतर फोडणीसाठी कढईत आपण आहे ना तेल घेतलं. आता हे स्पेशली आहे ना साऊथ इंडियन आहे म्हणून मी आहे ना कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल घेतलं. ह्याच्याऐवजी तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल. त्यात आता थोडीशी उडीद डाळ छान लालसर भाजून घ्यायची. त्यात थोडीशी मोहरी, लाल मिरची म्हणजेच सुकी लाल मिरची, त्याचे तुकडे, कढीपत्ता आणि थोडासा हिंग असं टाकून फोडणी तयार झाली की आपले जे उकडलेले जे चणे आहेत ते आणि चवीप्रमाणे मीठ हे घालून 1 ते 2 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं. ते परतून झालं की तिखटासाठी आपण ना इकडे काळी मिरी पावडर वापरली. ती तुमच्या इच्छेनुसार जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपण क्रश केलेलं बारीक वाटलेलं ओलं खोबरं आणि मस्त अशी हिरवीगार चिरलेली कोथिंबीर त्यात टाकायची. परत 1 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं. म्हणजे त्याचा जो कोकोनट ऑइलचा आणि कोकोनटचा जो फ्लेवर आहे तो सगळा चण्यामध्ये उतरेल. मस्त परतून झालं की छान गरमागरम प्लेटमध्ये काढून छान एन्जॉय करायचं. असेच आहे ना भरपूर प्रकारचे प्रोटीनचे पदार्थ आपल्या चॅनलवर आहेत. नक्की चेक करा. थँक्यू.